श्री स्वामी समर्थ. बघा, उद्या आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर उद्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी अशी आपल्याला सेवा करायचीच आहे. उद्याच्या दिवशी म्हणजेच भरपूर जणांची पारायण सुरू असतील, भरपूर जणांनी विष्णू सहस्त्रनामाची सेवा रुजू केली असेल भगवान विष्णूंच्या चरणी, किंवा कोणी कोणी उद्या संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करणार असेल, किंवा ही सगळी तर सेवा करतच आहोत, पण अजून देखील आपल्याला सेवा करायची आहे ती व्यंकटेश स्तोत्राची. ही देखील तुम्ही सेवा करणार आहात, किंवा कोणी कोणी कोणतीच सेवा केली नाहीये, पण अशी कोणती सेवा आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे काही संकट आहे ते संकट निवारण्यासाठी, भूत प्रेत पिशाच्य बाधेमधून सुटका मिळण्यासाठी, त्याच पद्धतीने आर्थिक संकटातून, आर्थिक परिस्थितीतून कुठेतरी मार्ग मिळण्यासाठी आपण कोणती सेवा करायची, तर व्यंकटेश स्तोत्राची अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी अशी ही सेवा आहे. तर ही सेवा उद्या रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला करायची आहे. तर ही सेवा कशा पद्धतीने करायची हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच आपला आजचा व्हिडिओ बघायला विसरू नका. व्यंकटेश स्तोत्र हे प्राकृत मध्ये आणि संस्कृत मध्ये देखील आहे. प्राकृत मध्ये जरा जास्त मोठं आहे, संस्कृत मध्ये छोटस आहे. संस्कृत मध्ये व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्न मित विक्रमः शंखचर्णो अनिरुद्ध शेष शेषाद्रिपतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथा माधवं भक्तवत्सलः. अशा पद्धतीचं हे संस्कृत मध्ये आहे. तुम्हाला जे जमेल संस्कृत प्राकृत दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने सेवा करायची आहे, कशी करायची आहे या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.